तुमच्या पालख्यात सगळ्या पालखीवाल्याने एकदाच इंस्टाग्रामवर मेसेज सोडला, मला जरा फोन करणार आहे. अरे नाही, सगळे जवळ मेसेज व्हायरल झाले. थोडंसं आपल्याला ही एक माणुसकी ठेवायला लागेल. सिंपल आहे, या गोष्टी होण्यासारखे. म्हणजे गावकरी म्हणून त्यांचं मत आहे. वरती वाजवण्याचा मला पण विरोध केला. सर्व गोष्टींना मग मी मानलो, कारण त्याच्या 2 दिवस पहिले माशा ओढलेला, ते त्यांचं बरोबर होतं. ओके. बदकासारखा बोलू नको. त्या मी आधीच बोलले मला बदकासारखा बोलायला विचार ना ब्लॉग मध्ये. चक्कर मध्ये तुमची जमून बघा चालू मध्ये यांची लोकांची जमल आणि आम्हालांची. मला व्हिडिओ डिलीट करायला लावशाल. बघ कोंबराच्या उन्हा चल्या बघ वर्षा बिजा कापाला चालल्यात. अरे आता कापून आता कोणी बनवणार नाही. सकाळचे कापूस आला यांचा कोंबरा चोरला रात्री ना कोणीतरी. चोर के घर चोरी, चोर के घर चोरी हुआ. भाई त्यांशी आता नाश्ता करून निघलो नाही. आम्ही बघ माकर खात्यात बरोबर घेऊन चालले. किती घर बस तोंडान आखी मी माझे घर. अरे बाबा तोटी भाकरी केली आखी. चाटील आता डोकं. बघ कसा टांगून चालवले बघ. कंच आणला रा आम्ही तिकडून आणला एकदम. तो देऊल होता तिकडून. तो याचा हा त्यांशी आणला. तिकडून आणला त्याला. का आता बरोबर एकविरीला दर्शन आलं. पोटी जायला लागल त्यांचीच काम. बसले बघ फिरताना बघ ते मागराच्या मागे. याने एक घेतले तो कांदे तो बघ. याने त्यांनी तो माकर घाटांच्या उचलले ना. तुम्ही योगांच्या उचलला रा. वस्तीला उचलले यो घरचे आणले ना रा. माकर तो बोलते माकर बोलतो कर. ते 2 माकर खांद्यावर बसले तू काला चालते. हा तू काला चालते ते कारण की माकर माकर म्हणून चालते. माझी माणसं मागे राहिली. मग आता मला जरा चाल स्लो करायला लागेल तेव्हा ते माझे रांग येतील. पाला बिला खात चालले बघतो. तुम्हाला जेव का तो का ना खांद्या भाई लोग. चल बस चल ये वो पानी पीते बघ. बस बघा काय आता मागेच जाईल तू त्यांचे. अरे रोडाची मधील आता चावल तो चावला. आई शपथ जा. जे तुझे खांद्यावर आता नाही येणार. ए मागवा कपाला आले बघ.
आता जिला मागे चल मुकाच म्हणजे दारच माझ्यावर नको येऊ योग्य तर खाली त्याला जागा बाहेर रे खाली वो फुला खाते बघ बघ चल जाऊन दे ते माकराची मागे लागून जमणार नाही बसा तुम्ही दोघं बघ कसा चालले बघ ते नाल वाजता मग मगनलाल चिके चालू झाल्या ते आम्ही लोणावल्यानं पोचल्या ते वैता गेला ना सकाळच्या चालून चालून काही अजून भेटे नाही अजून पोचलो नाही बसती मगनलाल आता त्यांच्या चिकनचे दुकानं दिसतात आता चालल्या पक्का चालल्या आता आहे जरा गन्नावाला आता आहे जरा गन्ना दिसतो पण हा कोणी कोणी गाव चांगला बापा जेव्हा साडी बोललो ना हा मार मार एक बोलवला हा तू काय वस्तू सभा जेवण मातवला हा तो सांगते मी नाही बोलते हा नव्हता का कोणी बोलवला तुला कोणी बोलवलं तुला बोलवलं कोणी हा त्याला विचार बोलवलं कोणी तुला नाही नाही त्याला विचार बोलवलं कोणी तुला तुम्हाला दोघांना बोलवलं कोणी इकडं हा म्हणजे बोलला ना ते तू रस्त्याने हा कशी काय बोल चासवा जेवण असं का चाल पण नाही नाही दादा मी मार टोले बघ बघला ना आता ए ती पण काही पण खाते ए ती पण काही पण खाते बघ आणि मोबाईलची चार्जिंग कोण पकडा घेतला गन्ना त्या मुलीने पण ते थांबवली पण एकदम करकुना चला आता गन्ना ज्यूस पण पिला आता परप आता डायरेक्ट वस्तीवर पोचायला लागेल पटकन व्हायचा गेला आता ऊन पका लागला चला रे पटापट आता टाइमपास नको हां किती किलोमीटर माहिती आहे अंदाजा किती किलोमीटर असेल अजून अजून 5 सालाचा 3 किलोमीटर चालायला बघ अजून आता इथं जरा झाडाखाली बसल्या पका चाललो ते बघ इथं झाडावा बघ बघ पाल्यान बघ इथे खावाची बोलान आमची करं पण होत नाही बघ लोलते बघ
फला काही म्हणून तुझी फला कुर्ता मस्त जातो का अजून 1 किलोमीटर बाकी आमची वस्ती. चला आता फक्त 1 किलोमीटर काढत बस पोचलो असतो. लगेच इथं निरापियाला थांबलो 5 मिनिटावर. तर मामाचे दर निरा संपले 1 ग्लास. गुगल पे एक काम करा ना थोडं आम्हाला एक ग्लास आता आपण वरवरचं पिऊया 1 ग्लास गोड 1 गोट वरवरचं पितो. अर्धा ग्लास केला ना पिला भारी होता. गोर होता एकदम ते आपली ठीक वर बघ आज जवळच वस्ती तरी नुसतं वल्लवर निरा पिवाला आवडे जवळ वस्ती तरी बाई बा पोचलो वस्ती येतच आमचं वस्ती या पका लांब पडला आता वैतागलं सगळं वाजी इथं अशी आमची वस्तीची जागा ठिकाण भारी एकदम अजून काही मोठा इकडं 2 पालख्यान कर जेवणाच्या ठिकाणी हातपाय जावायची सोय पण सगळा. प्राईम रेट बघितला किंवा भांडणांचा रेट बघितला तो ऑटोमॅटिक बंद होणारच आहे त्यांच्या आतमध्ये. आणि जो तो तीच नावं ठेवतो ना प्यायला येतात बेकार मिळतात ते बंद करायचं काय आपण प्रत्येकाला समजावू शकतो. आम्हाला लेटर दिला पोलीस स्टेशनमधून माझ्याजवळ लिहून घेतला 10 पोलिसांनी की जे काय होईल ते तुमची जबाबदारी बरोबर. आता मी पुढच्या वर्षी त्यांना लेटर देणार की मला तुम्ही हे बंद करून द्या. बरोबर आहे बरोबर आहे माझ्याजवळ लिहून घेतलं त्यांनी त्याला की कुठलाही रात्री येऊन लिहून घेतला कारण का पब्लिक बघितली पालखीला त्यांना पब्लिक तिथे हे नाही झाली त्यांनी तिथे आले पोलीसवाले माझ्याजवळ लिहून घेतला. आम्हाला तसं पण होता की जे काय होईल ते तुम्ही जबाबदार राहाल पुढे जाऊन. आता मला पण त्यांच्याजवळ लिहून घ्यायलाच लागणार आहे ना. तो लेटर वगैरे मी माझ्या फाईलमध्ये प्रॉपर ठेवलं की पुढच्या वर्षी आपण ही प्रोसिजर करायची. वरती वाजवण्याचा मला पण विरोध केला. सर्व गोष्टींना पण मी मांडलो कारण त्याच्या 2 दिवस पहिले माशा उडलेला ते त्यांचं बरोबर होतं. ओके 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 बरोबर माशा उडलेला ते कुठे पण असू दे. अजून ज्या दिवशी माझी पालखी आली त्या दिवशी पण माशा उडत होत्या दादा म्हणून आम्ही वेंडर बंदच करून टाकले. तर त्यांना पण आपण सहकार्य केलं पाहिजे ते पण त्याच्या जागेवरती बरोबर आहे. नाही करू शकत. तुम्हाला एक छोटा अजून एक गोष्ट आपली आपण त्यांना कुठल्याच प्रकारचं हे नाही करायचं जी कमेटी त्यांची प्रॉपर नाही बिलकुल पोचायचं नाही त्यांना. आपला हक्काचा माणूस आहे तिकडे मामाला आपण हक्काने सांगू शकतो. आपला येतो त्याला विचारू शकतो किंवा त्याच्या माध्यमातून आपण काम त्याला प्रश्न विचारणं आपला काम आहे. आपण त्याला प्रश्न विचारत नाही म्हणून आपण चुकतो. आपण गेलोच नाही. बरोबर आहे. छोटंसं उदाहरण सांगतो काय आहे ते त्यांना कसं सहकार्य केलं पाहिजे. बघा गावात प्रत्येकाचं माहीत होतं तुमच्या पण होतात माझ्या पण होतात. त्यांचं एक काय मत आहे माहिती तुम्हाला. तर आता ज्या टायमाला आमची मैतं होतात निदान मैत क्रॉस करा तरी बँड थांबला पाहिजे ते पण होत नाही. पण माणुसकीचा विषय आहे आणि कॉमन सेन्सचा विषय. आता कोण करते कोण नाही करते पण त्यांची कंप्लेंट आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो होण्यासारख्या आहेत या. आपल्याला काय होतं आपण आव्हान नाही करत. आता तुमच्या पालख्यात सगळ्या पालखीवाल्यांनी एकदाच इंस्टाग्रामवर मेसेज सोडला मला जरा फोन करणार आहे. अरे नाही सगळे जवळ मेसेज व्हायरल झाले. थोडंसं आपल्याला ही एक माणुसकी ठेवायला लागेल. सिंपल आहे. या गोष्टी होण्यासारख्या म्हणजे गावकरी म्हणून त्यांचं मत आहे. सोशल मीडियावर ठीक आहे पण आपण सुद्धा खाली नाही सांगतो उदाहरण. आता आमची पालखी निघली यांच्या डायरेक्ट कारल्याला फक्त नियम आवरा की डीजे नाही वाजवायचा असा तिकडच्या लेटर होता बस.
भैरवनाथचे दर्शनाला लाईन लागलेली. देवला ते ठेवले आणि ते लगे बोलतात. मागे आपण गेलतो तेव्हा पण या गेलता त्यावेळी काय तरी मी चालूच ठेवलेला. आपल्याला दिला ना फोटो काढून प्लीज नाही आवरी प्लीज तर लाईन आवरी असं सांगितलं. 5 मिनिटांत पोचतो आता. 5 मिनिटांत तुम्ही दोन देप लागालीच त्या. बोल भाई काय बाबा तू सांगशील ना बोलून भाई. आता पुढचं आयोजन कसं माहिती का आता आपण माहेर घरात दर्शन घेतलेलं आहे ना. आईच्या डोंगरावर तिकडे आईच्या डोंगरावर आम्ही चाललोय. समोर डोंगर दिसते एवढी पब्लिक दिसते डोंगर. मग आता आमचे 7च्या आरतीला आम्ही चाललेलो आहोत. तरी आमचे सॉरी ते बोलत आहेत या ना हो दादा. या दादा सोन्या बदकासारखा बोलू नको. ते आम्ही आधीच बोलले. ते आधीच बोलले मला बदकासारखा बोलायला विचार ना ब्लॉग मध्ये. चक्कर मध्ये तुमची जमू ना बघा चालू मध्ये यांची लोकांची जमल आणि आम्हाला यांची. मला व्हिडिओ डिलीट करायला करू का ते करता येईल नंतर करता येईल. पण तुम्ही तारात जास्त आपले अशुभावनी घेतले पालखी. आता सामान त्यांचं आहे. आज आईचं दर्शन साक्षात या वर्षी नेक्स्ट टाइम बघायला मिळेल. या वर्षीचा पहिला दर्शन पहिल्यांदा चालत 2025. या गोष्टी सोन्या कुठे गेला. आमचा सोन्या बोलू शकते. दर्पण आणि सोन्या यांची दोघांची पहिल्यांदा जुगलमध्ये चाललेली. आता डबल फागलं डबल येतील एकत्र. ते पोचलो लगेच डायरेक्ट पायथ्याच्या. तर डायरेक्ट दर्शन. आता आमची पालखी पुरी गेली ना. आम्ही मागे येऊन या बघ पायऱ्या बघ अख्या गुलाला लाल झाल्या. जेजुरी सारखं जेजुरी कशी पिवली होते तशी एकविरा आखी लाल केले. वाघ चालला वाघ. सोन्या वाघ. सोन्या आपला त्याने पाहिजे सोन्या. सोन्या दरवर्षी येते ना रे डोफ्यानं. बाईचं कामच आड का तिला पोचते बघ. आता आली किती वाजले 5:12 होले. तुझा सोन्या वाघ आले. सोन्या वाघ आले तुझा सोन्या वाघ. तर सोन्याबाईचं काम डेंजर आहे. तो डोक्याने ते आपण जाऊ चालू. लगीन एवढा चालत माझं. आई पण डोक्यानं चालले बघ. पकीजांना डोक्यानं येतात मग नाही जमणार मला. पायरी चढला आपली उतर काम हाड आहे तो. आमचा योग्य दमला बसलेला तरी योग्य बरोबर जोरान बोलतो. पालखी आहे का नक्की केली का दिसून भाई पोचलो ना शेवटी. 4 दिवसाची मेहनत चालत आयलो.
लावतो पण दर्शनाला चप्पल आपलं पालखीची बोरान बघ बघ सोने अजून परत पोचले बघ रूमवर पोचलो ना बघ या बघ कोंबराच्या उन्हा चल्या बघ वर्षा बिजा कापाला चालल्यात अरे आता कापून ना आता कोणी बनवणार नाही सकाळचे कापूस आला आज उपास आहे ना कमीने मारणार माहित आहे ना कसा मारलेला मी हे चायनीज वाले तिथे बनवायला चायनीज वाल्या त्या खाटकावल्या कापून चायनीज वाले हा तरी गेलच ना चायनीज वाला कपडे बनवते विसरू नकावरच येते नको ग नको आपण आज आठवड्याचा बरोबर रूमवर बसलो भांगार जागा भेटतो ते आज एकदम आज एकदम सांडाच जागा भेटली रूम एकदम चकाचक कटलला म्हणा आता गुड मॉर्निंग गाईस तर आज लास्टचा दिवस चाललो आम्ही आज चिकट्याना शेवटचं दर्शन पण घेऊन येतो आता परत कावा येऊ काही सांगता नाही तर ते या वर्षी मी तर डायरेक्ट पुढच्या वर्षी तर चला ही बाबरी गँग घेऊन चालल्या आमची अख्खी गँग दर्शनासाठी बोर रे काही गावऱ्या बोल तू बोर यांचा कोंबरा चोरला रात्री ना कोणीतरी चोर के घर चोरी चोर के घर चोरी हुआ डायरेक्ट क्या जेवायला वहिनी शाळा उभी आहे वहिनीला आमची जास्त काही झाले हा आमचं भाऊचं पण चालले भेटू रात्रीनाच फोन आलता या जेवण ये त्या जेवण ये सगळं मग आज जेवायला लागेल आम्हाला मग घेणार त्यात काय बस चला मग बस का तिला नाही घरी जावला उद्या दुपारचे जेवल्या लगेच हा जेवल्यानंतर लगेच चला 3 वाजता आता ही आमची गँग आधी दर्शन करत आहे गाईस पोचलो आता डोंगरावर योग्याने गेलं योग्याची पोरा मागे लागलेली म्हणून तो वरून केला म्हणून आम्ही दोघं चल्या चला बघू आहे गाईस तर आता दर्शन करून आलो चिक्क्या बिक्क्या पण घेतल्या आता मस्त केली आम्ही शॉपिंग घरात म्हणजे आपले बारीक पोरा बारचे बिचे सगळे असताना त्यांना आम्ही काही बी घेतले मस्त वाटला चिक्या बिक्या सगळे आता सगळा सामान पण घेतला आता प्रवास आमचा लगभग संपलाच इथं आता जेवायचा बसमध्ये बसायचा ना डायरेक्ट घरा हा येस तो रात्री आम्ही बोलतो ना यांचा बोलतो कोंबरा चोरले तो चोरला नव्हता कोणीतरी नेऊन ना टेम्पोन ठेवलेला आहे बा आता सोकलून बिकलून ठेवले नाही या बा लगेच डायरेक्ट भुजिंग काम 25 तो बाई आधी तोंडान बघ करा पाणी येले बघ तोंड मी टकरा पापा कुऱ्या कमी पडतील म्हणा तरी वाटते दाखव तंदुरी आपली आखी तंदुरी मस्त यो कोंबरा ते देवलावरचा पकडून दिलेला यावी दोघा बी
त्यावेळी रात्रीनं पकडलं असं तू तर रात्रीनं बनवायचा बोलते पण नाही आज बनवलं आम्ही तर ते नाही पकडणार पकड ना आता वाटत हे बाई यांना चालले यानाला पाठवले आपण आपली चुकी ये ना बरं कवा लगेच दिसा तयार टेस्ट करते नाही ना चवला मग हे खाऊन देतील आपण पालखी ना कोण आता नॉनव्हेजच आहे ना रात्री आपण मटन खाल्लं ना मग चिकन खाल्लं ना बोले नाही याला इच्छा नाही बाबा कुक चेक करायला दिले पण चल चल चालली आपली ओके त्या कुऱ्या साईडला फेक नाही तर अरे त्यानी आता त्या कशा फेकतील आवरा पान टाकली तर अरे बाबा आवरा पान टाकली चला दाखव आता एकदा हे इकडे आण ना दाखव जाऊले ब्लॉग मध्ये चल जा तुम्ही हे चल साम्या खोलून दाखव थंडा बिंदा हे दे टेस्टिंगला दे म्हणा पण टेस्टिंगला देस नानाला पण देस यो हाय ना हा देस देस तो काल दे जे तुला देता जे पेटा ही बघ यावेळी आमची गँग कोंबडा खावाला तर हे जरा पाणी सोड हा चला चालू करा हात लाव ज्या आता खात चला हे जार हाय गाईस हे बघ चिकन लेग पीस कोंबडा उठलेला आहे आता आम्ही तो खातो आणि तुम्हाला टेस्ट सांगतो काय आहे मला ठेवा एक नंबर व्हिडिओ करेल मी वरण घे धर घे तू घे रेसिपी घे ना गरम आहे हा बघ काय चांगलं लागत तू काय पाहिजे होतं सर्वांना चटणी सांगते ड्रो आता हे बघ तिघांच्या वाटणी तिरपणे जेवण येले त्यांना बिजाना सगळ्यांना पाठवले आम्ही दुकानावर थंडा आणायला ना शेजवान चटणी आणायला ना लिंबू आणायला त्यावेळी आता घेऊन येतील तेव्हा पार्टी चालू बची एक तिरपणी येली बघ ठेव ठेव ती पण ते खा फोटो काढायला आहे का हा म्हणजे करला जे फोटो चालूच होता चालूच होता जे तिले त्या धाव दिले त्यांनी चालू हे बघा ही आमची आता खा आऊशी तिथली पाणी पाणी ते ती ठेवायची ना लगे तोंडात टिकली आणि लगे तोंडात टिकते बघ काय तो काय हे ज्याला चालू करा त्याने पुढे घेता मला हे चटणी टाक ना अख्खी टाक मध्ये त्याच्या नको मधीन टाक ना बस चला चालू करा चला डायरेक्ट पिराना सारखं बिलागता नाही बघ डायरेक्ट हड्डी पसली अलग केली त्याची पिरानापेक्षा डेंजर काम आहे दोघांचं आता डायरेक्ट जेवायला तोरे डायमंड बोल फॅमिली शो आहे तो योग्य तू बोल ना तू सांग तू सांग ना माझी बायको ही आम्हाला नाश्ता या पार्टी देणार आहे रविवारी
स्वागत नाना राजा नाना आणि मी तिचा मिस्टर नाही 2 पोरं नाही माझी फॅमिली पूर्ण ही पार्टी देणार आहे संतोषी योगेश भगत नाही पोरं नाही आणि पिराना पिराना नाव ही नाही 2 पोरा पिराना ही दोघंच करू बोलते नाही 2 नाही 2 नाही फक्त आम्ही चला बस होते लगेच जेव्हा मराल ना चला जेव्हा आता तो रेड आहे मग तर आता लगेच जेवायला पण घेतले जेवण परत चला घरात मग काम आता जेवायचा ना डायरेक्ट घरात सटकाचा जे घास मारतो तो थांबून रे हे बघ पिराना ये 2 आम्ही बरं एवढा कपवला कापवले पण द्यावे चला चालू करा चला चला सुरुवात करू आता आपण चला गाईस तर घरी जायची तयारी झाली सगळी आता बॅगा बिगा टाकायला टेम्पोमध्ये आता बॅगा टाकून डायरेक्ट बसमध्ये बसून घरा आपण ना त्या व्हिडिओ काढतो ना तो वा तो विमान काय आता आहे कसं नसतं आहे काहीच आता आमचं बॅग बिग भरली बस पण आली आता आम्ही डायरेक्ट चाललो घरा हां आता डायरेक्ट का पुढच्या वर्षी माऊले पुढच्या वर्षी तू बोलवला तर येऊ नाहीतर नाही हां बघूया तुझ्या मनात असेल बोलवा मला तर बोलव बघू आता पुढच्या वर्षी येऊ का नाही कारण माझी इच्छा तर नाही आहे त्याची इच्छा नाही बघू आता आमची इच्छा या बघ बस आले ना आमच्या कंचे महिने नेतो ना कंचे तर गाडीन बसून शिव आम्ही ऐसा बोलू